नमस्कार, मी शुभांगी आणि शुभांगीज रेसिपी कट्टामध्ये सर्वांचे स्वागत आहे। न वाफवण्याची झंझट, न जास्त भांडी पडण्याचे टेन्शन। एका युनिक आगळ्या वेगळ्या अशा पद्धतीने आज एकदम खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर एकदम चविष्ट अशी ही वडी तयार होते। फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे। तर वेळ न घालवता चला करूया रेसिपीला सुरुवात। तर या ठिकाणी सर्वप्रथम मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून। त्याचबरोबर 1 चमचा एवढे जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचे एक वाटण तयार करून घेऊयात। या ठिकाणी मी दरदरीत असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता बाउलमध्ये 1 वाटी एवढं मी बेसन घेतलेलं आहे चाळून। यामध्ये 3 चमचे एवढा रवा घातलेला आहे, तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी कसुरी मेथी आणि 1 चिमूटभर एवढी मी या ठिकाणी हळद घातलेली आहे। 1 चमचा या ठिकाणी पांढरे तीळ घातलेले आहेत आणि यामध्ये आता 1.5 वाटी एवढं पाणी घालायचं आहे। 1 वाटी बेसनसाठी 1.5 वाटी एवढं पाणी पुरेसं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर रवा घातल्यामुळे खूप छान अशी खुसखुशीत अशी आपली वडी तयार होते, कुरकुरीत अशी। या ठिकाणी बॅटर मी तयार करून घेतलेला आहे, गाठी सर्व फोडून घेतलेले आहेत। यामध्ये आता चवीनुसार नमक घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करूया। या ठिकाणी बॅटर हे तयार आहे, बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, त्यामध्ये 2 छोटे चमचे एवढं तेल घालून घेते। तेल गरम झालं की यामध्ये जे आपण मिरची आणि लसूणचं जे वाटण तयार केलेलं आहे घालून घेऊयात आणि 1 मिनिट छान असं हे तेलामध्ये परतून घेऊयात। या ठिकाणी व्यवस्थित असं मी हे परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने परतल्यामुळे खूप खमंग अशी आपली कोथिंबीर वडी तयार होते। या ठिकाणी परतून झालेला आहे। आता यामध्ये मी 2 वाटी एवढी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे ती घालून घेते। तर 1 वाटी बेसन पिठासाठी 2 वाटी एवढी मी या ठिकाणी कोथिंबीर वापरलेली आहे। ही कोथिंबीर घालून 1 मिनिट छान अशी ती मी परतून घेते तेलामध्ये। या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित अशी मी 1 मिनिट परतून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवर। आता यामध्ये जे आपण बेसनचं जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आणि बॅटर घातल्यानंतर व्यवस्थित असं ते मिक्स करून घेऊयात। तर मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे। तर हे पटकनच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर बेसन असल्यामुळे पटकन घट्ट होतं हे मिश्रण। या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यावरती झाकण झाकून आता 1-2 मिनिट मी मीडियम फ्लेमवर याची वाफ काढून घेते। या ठिकाणी बघू शकता 2 मिनिटानंतर छान असं हे आपलं मिश्रण वाफलेलं आहे, याचा गोळा तयार होत आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने गॅस बंद केलेला आहे, इतपतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी एका प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि यावरती पांढरे तीळ 1 चमचाभर एवढे घालून घेतलेले आहेत आणि यावरती हे मी बेसनचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते घालून घेते आणि हाताला थोडंसं पाणी लावून हे आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये व्यवस्थितच पसरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। पाणी लावल्यामुळे हाताला चटका बसत नाही आणि ते व्यवस्थित असं पसरलं जातं। गरम असतानाच ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे, एकदा ते सेट झालं की नंतर व्यवस्थित असं पसरता येत नाही। या ठिकाणी व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे। यावरती मी थोडंसं आणखीन 1 चमचाभर एवढं पांढरं तीळ घालून घेते आणि व्यवस्थित असं ते देखील हाताने प्रेस करत मी पसरून घेते। या ठिकाणी पसरून घेतलेलं आहे। आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात, नंतरच याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी बघू शकता मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि याचे मी आता काप करून घेते। तुम्हाला ज्या साईजचे ज्या आकारामध्ये याच्या वड्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही त्याला कट करून घेऊ शकता। या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मी याचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत आणि सहज या वड्या प्लेटमधून बाजूला निघत आहेत। चौकोन केल्यानंतर यामधून मी याला कट करून घेत आहे। अशा पद्धतीने सँडविच आकार देऊन घेत आहे मी या वड्यांना। या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने खूप छान दिसायला या वड्या दिसत आहेत। तुम्ही अशा देखील खाऊ शकता, खूप छान टेस्टी अशा लागतात। या स्टेजला तुम्ही डब्यामध्ये भरून या वड्या फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून एन्जॉय करू शकता। तर या ठिकाणी मी आता या वड्या लगेचच शॅलो फ्राय करून घेणार आहे, तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता। गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि यामध्ये मी 2 चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये बसतील तेवढ्या मी या ठिकाणी वड्या ह्या सोडून दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने 1-2 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला कुरकुरीत सोने रंगाच्या होईपर्यंत या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। नंतर त्या पलटून दुसऱ्या साईडने देखील आपल्याला त्या 1-2 मिनिटं सोने रंगाच्या होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। त्या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने
तर साईडला जर तुम्हाला ही वडी कच्ची वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तिला एक साईडला करून फ्राय करू शकता। या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने सर्व साईडने मी या वड्या व्यवस्थित अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत। एकदम छान कुरकुरीत अशा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत या वड्या फ्राय झालेल्या आहेत। ह्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते। या ठिकाणी बघू शकता दिसायला खूप सुंदर अशा या वड्या दिसत आहेत। याचप्रमाणे मी इतर उरलेल्या देखील वड्या या ठिकाणी शालो फ्राय करून घेते। या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने सर्व वड्या मी शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये आम्ही सर्व करून घेतलेल्या आहेत। तर या वड्या खूप टेस्टी अशा लागतात आणि बेसनचं बॅटर जे आहे ते आपण परतून घेतल्यामुळे खूप खमंग अशा या वड्या लागतात आणि एकदम झटपट तयार होतात। न वाफवण्याची झंझट, न जास्त भांडी पडण्याचे टेन्शन, झटपट अशा या वड्या तयार होतात आणि खाताना ती घशात अडकल्यासारखी देखील होत नाही। खूप छान अशी वडी तयार होते। तर कोथिंबीर वडी बनवण्याची ही युनिक आगळीवेगळी अशी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।